प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। 2026 ला मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। वर्ष बदलतंय आणि आम्ही सुद्धा आता बदलतोय। न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। देशभरात नवीन वर्षाचं धूमधडाक्यात स्वागत केलं जात आहे। मुंबई गोव्यासह राज्यभरात 31 ची धूम सगळीकडे आपल्याला बघायला मिळते। नवीन वर्षाच्या निमित्ताने समुद्र किनारे असतील ते गजबजलेले आहेत, पर्यटन स्थळं गजबजलेली आहेत। अगदी भाविकांकडून नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनात सुद्धा केली जाते आणि सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे। आपण ही ठिकठिकाणची दृश्य बघतोय। जसा काउंटडाऊन सुरू झाला तशीच या जल्लोषाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि अखेर 2026 ला सुरुवात झालेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना सुद्धा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपण बघतो शहरं सजलेली आहेत, लखलखाट बघायला मिळतो, रस्त्यांवरती झगमगाट आहे। एकीकडे थंडी पण आहे आणि मनात नवीन वर्षाचा उत्साह जो आहे तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो। कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाऊया। कृष्णा, मुंबईकर काय म्हणतात, कशा पद्धतीने जल्लोष केला जातोय? नक्कीच अमित, आपण पाहू शकतो मुंबईकर जे आहे ते मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह या परिसरात दाखल झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षही बदललंय आणि आम्हीही बदलतोय। न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये संपूर्ण मरीन ड्राईव्ह जे आहे ते संपूर्ण खचाखच भरलेलं आपल्याला पाहायला मिळते। अगदी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून नव्हेच तर वेगवेगळ्या राज्यातून आणि परदेशातील पाहुणे देखील मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह या परिसरात दाखल झाले। आपण पाहू शकतो कोणी फ्लॅशलाईट लावून, मोबाईलचा फ्लॅशलाईट लावून आपला उत्साह किंवा नवीन वर्षाचं स्वागत करत आहे, तर कोणी फटाके फोडून आपलं नवीन वर्षाचं स्वागत करत आहे किंवा नवीन ध्येय धोरण जे आहे ते सांगत नवीन वर्षाचं स्वागत करत। आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत, थेट त्यांच्याशी संवाद सांगणार। सर, काय सांगाल, नवीन वर्षात जे आहे ते सुरुवात झाली आहे, 2026 वेलकम करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम लोकमतच्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नववर्षात सर्वांनी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे जगावं, एकमेकांना मदत करावी आणि काहीतरी एक आपलं धोरण स्वीकारावं, जेणेकरून तुम्ही तुमच्या भविष्याच्या उत्कर्षाच्या मार्गाने पुढे जाऊ शकाल। नक्कीच आपण पाहू शकतो आपल्या पेटला म्हणजे श्वानाला देखील जे आहे ते सोबत नवीन वर्षासाठी जे आहे ते दाखल करणार किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घेऊन आलेले आहेत। आपण काही आणखीन काय सांगाल, आज तुम्ही नवीन वर्षासाठी मरीन ड्राईव्ह येथे दाखल झालेला आहात? खरं बघायला गेलं 2025 आमच्यासाठी खूप चांगला होता, पण आता 2026मध्ये खूप सारे संकल्प आहे आणि ज्या पद्धतीने आजचा जोश बघतोय 2026 पण आमच्यासाठी खूप चांगला आणि उत्साही जाणार आहे आणि आम्ही खूप त्यासाठी उत्स्फूर्त झालेलो आहोत आणि ते भरपूर संख्येने जमा झालेलो आहे। तर मी एकदा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा करतो। धन्यवाद। तुम्ही काय सांग? हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ वन। आणि फक्त एवढंच की सगळ्यांचं हे वर्ष सुखाचं आणि आनंदात जावं, एवढंच। सर्व नवीन वर्षात सर्वांचं सुखांचं आणि आनंद। आपलं काय सांगाल मॅम, नवीन वर्षात ज्याच्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही मरीन ड्राईव्ह परिसरात आलात संपूर्ण कुटुंबासह? काल माझ्या मिस्टरांचा बर्थडे होता, 31 डिसेंबर। त्यांना सरप्राईज देण्यासाठी आम्ही नाशिकवरून स्पेशली इथे आलो। आज नवीन वर्ष त्यांच्यासोबत सेलिब्रेट करताना खूप छान वाटतंय। स्वस्त रहा, मस्त रहा। हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू। अगदी नवीन वर्षासाठी तुमचा वाढदिवस देखील होता, तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी मुंबईत आलेल्या आहेत त्या, काय बघा? खूप छान वाटलं आहे त्यांना बघून, सरप्राईज होतोय माझ्यासाठी। नक्कीच आपण पाहू शकतो नवीन वर्षाचं सरप्राईज देखील जे आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात जे आहे ते मुंबईकर जे आहे ते दाखल झालेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत देखील करत आहे। आणखीन काही तरुणाई देखील आपल्यासोबत आहेत, थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगशील, आज मरीन ड्राईव्ह परिसरात मित्रांसोबत आलायस तू? येस हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू 2026। ॲक्च्युली मी मराठी आहे, तर मराठी वर्ष तर गुढीपाडव्याला सुरू होतं, तरी पण इंग्लिश न्यू इयर आपण सेलिब्रेट करतोय। सो हीच वाईब, मुंबईची जी वाईब आहे, जे ऑल पीपल त्या सगळ्यांना मीन्स एन्जॉयबल आहे। हा मुवमेंट एक अविस्मरणीय क्षण आहे। सो हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू, हॅव अ प्रॉस्परस अँड हेल्दी लाईफ अहेड 2026। नक्कीच आपण पाहू शकतो नवीन वर्षाच्या जे आहे ते मुंबईत अनेक ठिकाणाहून मुंबईकर जे आहे ते दाखल झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
की मुंबई पोलीस देखील जे आहे ते तितकंच सतर्क आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी देखील मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणात संख्येने जे आहे ते प्रत्येक ठिकाणी असतील किंवा अनेक कमान देखील जे आहे ती बांधण्यात आलेली आहे. संपूर्ण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस जे आहे ते सतर्कतेच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळते. अगदी वेगवेगळ्या ठिकाणी देखील जे आहे ते चेकपोस्ट लावण्यात आलेले आहे, कारण अनेक घटना ज्या आहेत त्या समोर येतात किंवा जे ड्रंक अँड ड्राईव्हचं जे प्रकरण देखील समोर येतात आणि त्यामुळे मुंबई पोलीस देखील जे आहे ते सतर्क झालेले आपण पाहू शकतो. संपूर्ण मरीन ड्राईव्हचा परिसर जो आहे तो खचाखच भरलेला आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय.